नमस्कार, मी सी ए कृष्णा बोरसाटे. आजचा हा आपल्या 30 डेज चॅलेंजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी आपण स्टॉकचे महत्त्व जाणून घेतले आणि त्याच्यानंतर स्टॉक जर आपला एक नंबरमध्ये असेल तर कशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे कायदे म्हणजे इन्कम टॅक्स असेल, GST असेल किंवा हॉलमार्किंग असेल, कशा पद्धतीनं आपण हँडल करू शकतो किंवा प्लॅनिंग करू शकतो ह्याचं एक इंट्रोडक्शन काल आपण बघितलं. तर ह्या स्टॉकचं महत्त्व भरपूर आहे. म्हणून आज काल जसं शेवटला मी बोललो की मोडीच्या बाबतीत आजचा हा दुसरा दिवस आपण मोड ह्या गोष्टीवरती काय काय इम्पॅक्ट आपल्या टॅक्सेशनमध्ये होतात किंवा कशा पद्धतीनं मोडीला टॅक्सेशनमध्ये हाताळायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्या आधी आमच्या ह्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला इथून पुढे 30 डेजमध्ये जे काय ज्वेलरी इंडस्ट्रीजमधले टॅक्सेशन आहेत ते इझिली आणि सोप्या शब्दांमध्ये तुमच्याकडं पोहोचतील. तर मोड माझ्या मतानुसार प्रत्येक ज्वेलर्सना जे रिटेलर असेल किंवा होलसेलर असतील ह्यांना मोडीचं एक वेगळंच महत्त्व आहे. कारण आज जसं तुम्ही बघायला लागलाय की RTGS आणि कॅशच्या भावामध्ये डिफरन्स असल्यामुळं किती पद्धतीनं किंवा किती प्रमाणात नुकसान होतंय किंवा ज्वेलर्समध्ये काय भीती आहे हे तुम्हालाही माहिती आहे. जर तेच आपण मोड कस्टमरकडून खरेदी केलेली एक नंबरमध्ये किंवा व्यवस्थित स्टॉक जर हाताळला तर ह्या कॅश आणि RTGSच्या भावाच्या जो डिफरन्स आहे किंवा लॉस आहे तो कोणत्याही ज्वेलर्सला सहन करावा लागणार नाही असं माझं मत आहे. पण त्याच्या आधी मोडीला आणायचं कसं एक नंबरमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, मोड आपण ज्या वेळेला कस्टमरकडून घेतोय त्यावेळेला तो कस्टमर आपल्याला मोड एक्सचेंज करतोय किंवा मोड देतोय त्यावेळेला त्याची क्वांटिटी आणि व्हॅल्यू म्हणजे आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये तुमच्या सेल बिलामध्ये त्या मोडी रिलेटेड क्वांटिटी आणि व्हॅल्यू ही असणं खूप गरजेचं आहे. काही काही ठिकाणी मी बघतोय की फक्त व्हॅल्यू तिथं नमूद केली जाते, क्वांटिटी नमूद केली जात नाही. पण त्याच्यामुळं होतोय प्रॉब्लेम काय की तुमच्या अकाउंटंटला अकाउंटिंग करताना त्या UID परचेसची व्हॅल्यूची क्वांटिटी किती आहे हे तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळं स्टॉकवरती इफेक्ट करणं खूप अडचणीचं जातं आहे किंवा प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणून कधीही UID परचेस करताना कस्टमरकडनं क्वांटिटी आणि व्हॅल्यू ह्यामध्ये तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. UIDचं एक सेपरेट रजिस्टर ठेवा. सेपरेट रजिस्टर का तर बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला आता ह्या आजकालच्या मार्केटमध्ये बघायला मिळतात की 411 412च्या रिलेटेड कस्टमर कोणी येतं काही विकतं नंतरनं चोरीचा आळ किंवा बऱ्यापैकी अशा गोष्टी घडतात जेणेकरून ज्वेलर्सना लॉस होतो. म्हणून सेपरेट एक UIDचं रजिस्टर ठेवा ज्याच्यामध्ये ज्या कस्टमरची KYC असेल ती KYC, परत एक डिक्लेरेशन फॉर्म आहे जो की मी तयार केलेला आहे ऑफिसमध्ये आमच्या. तो डिक्लेरेशन फॉर्म तयार आहे किंवा आपल्या ह्या व्हॉट्सअपच्या चॅनल थ्रू मला जर मेसेज केला तर 100% मी तुम्हाला तो डिक्लेरेशन फॉर्म पाठवेन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्वेलर्सकडून एक प्रश्न येतो की बाबा UID परचेस करताना GST आम्हाला लावावी लागेल का, GSTचा काय म्हणजे काय इफेक्ट आहे. तर UID परचेस करताना कस्टमरकडून GST चार्ज करणं म्हणजे GSTच्या कायद्यानुसार काहीही नाही आहे. म्हणजे तुम्ही बेसिकली जो नॉन GSTचा रेट असतो तो रेट अप्लाय करून ती UID परचेस करू शकताय कस्टमरकडून. GSTचा ह्याच्यामध्ये कोणताही रोल येत नाही. GST हा सेल करताना येतोय आणि रिव्हर्स चार्ज जो सिस्टीम आहे ते आपल्या ह्या ज्वेलरी इंडस्ट्रीजमध्ये ॲप्लिकेबल नाही आहे. त्याच्यामुळे त्याला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही UID परचेस करताना GST कोणत्याही पद्धतीनं प्रॉब्लेमॅटिक म्हणजे किंवा त्याच्यामध्ये शंका काही ठेवू नका. भाव लावताना विदाऊट GSTचं लावणं खूप गरजेचं आहे, अदरवाईज तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं हे कस्टमरकडून घेताना तुम्ही UIDच्या रिलेटेड ह्या काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही मोड घेतल्यानंतर आपल्याला काय करायला लागणार. ही मोड घेतल्यानंतर आपण एकतर ती मेल्ट करून प्रोडक्शन करतो पुन्हा किंवा आपण तो समोरच्या होलसेलरकडं ती मोड विकून त्यांच्याकडून ऑर्नामेंट खरेदी करून घेतो. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही प्रोडक्शन करत असाल तर त्याला काळजी काय घ्यायला पाहिजे आणि विक्री करत असाल होलसेलरांना तर त्याला काळजी काय घ्यायला पाहिजे. तर प्रोडक्शन करत असताल तर तुम्ही काल जसं मी म्हटलं की जॉब वर्करला मेल्टिंग ज्या टंचानुसार तुम्हाला ते ऑर्नामेंट तयार हवे त्या टंचानुसार आपण मेल्टिंग करून जॉब वर्करला देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर 100 ग्रॅम मोड मेल्टिंग जर जॉब वर्करला दिले असेल तर 100 ग्रॅमच त्याच्याकडनं ऑर्नामेंट तयार होऊन येणं गरजेचं आहे. जर त्यानं ॲडिशनल त्याच्याकडचं मेटल त्याच्यामध्ये जर टाकलं तर त्याचं सेलचं बिल त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे. GSTमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो.
मजुरी जर 10,000च्या वरती जात असेल तर त्या जॉब वर्करला, कारागीरला बँक थ्रूच तुम्ही पेमेंट देणं खूप गरजेचं आहे इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार. वेस्टेज हा प्रश्न बऱ्याचशाच लोकांनी विचारला गेला आहे की बाबा आपण जे जॉब वर्करला, कारागीरला वेस्टेज येतं ते मेटलमध्ये देणं गरजेचं आहे की कॅशमध्ये देणं आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे देऊ शकता, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. धंद्याचं आपल्या स्वरूपच असं आहे की वेस्टेज आपल्या मेटल थ्रू सुद्धा जातं. पण जसं आपण बघितलं UID परचेस करताना क्वांटिटी आणि व्हॅल्यूमध्ये त्याचं आपण इन्व्हर्ट करतो, तसंच आपण ज्या वेळेला वेस्टेज कारागिराला देतो त्यावेळेला व्हॅल्यू आणि मेटल म्हणजे आपण जे 3%, 4%, 5% त्याला वेस्टेज दिलेलं आहे त्या वेस्टेजचं व्हॅल्यू करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या डायरेक्ट एक्सपेन्सेसला मजुरी व्हॅल्यूमध्ये पडणार आणि आपल्या स्टॉकमधून तेवढं वेस्टेज मायनस होईल. ह्याच्याबद्दल आणखी काही शंका किंवा डिटेल्स लागणार असतील तर नक्की आम्हाला पिन करा. फक्त मेटलची व्हॅल्यू करणं गरजेचं आहे. दुसरी, जॉब वर्कर बरोबर बऱ्याचशाच आता लोक माझ्याकडे शंका घेऊन होतात की सर जॉब वर्करकडं आम्हाला जर एखादं काम द्यायचं असेल किंवा आपण एक वेळ देतो मग नंतरनं काहीतरी वेगळे प्रकार होऊ नये म्हणून एखादं ॲग्रीमेंट करू का? तुम्ही जॉब वर्कर बरोबर म्हणजे रिकरिंग ॲग्रीमेंट एक करू शकता, ज्याच्यामध्ये त्या ॲग्रीमेंटमध्ये स्पेशली म्हणजे बाबा हा माझा जॉब वर्कर म्हणून अपॉइंट केलेला आहे आणि त्याला ह्या पद्धतीचं काम देतोय, जेणेकरून उद्या जर एखादी केस झाली तर ते ॲग्रीमेंट तुम्हाला कायदेशीररित्या सपोर्ट करेल. त्याच्यानंतर ह्याचं ॲग्रीमेंटचं जे फॉर्मॅट आहे तेही ऑफिसमध्ये रेडी आहे, तुम्ही मला पिन करू शकता. एक महत्त्वाचा विषय आहे की ज्वेलर्स बरेचसेच विचारतात की साहेब आमचा कारागीर महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे किंवा आपल्या स्टेटच्या बाहेरचा आहे तर त्याला GST कशा पद्धतीने ॲप्लिकेबल होईल. एक चांगला डिसिजन सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतला होता, जो ज्वेलरी इंडस्ट्रीज आहे, जो समजा आता मथुराचा असेल, आग्राचा असेल, आउट ऑफ महाराष्ट्राचा एखादा जॉब वर्कर आहे ज्याला तुम्हाला काम द्यायचं आहे पण तो GSTमध्ये रजिस्टर्ड नाही आहे, त्याच्याकडून जर तुम्ही ऑर्नामेंट तयार करून घेत असाल आणि तो फक्त जॉब वर्किंग करत असेल फक्त, तर त्याला GST रजिस्ट्रेशनची गरज नाही, तो विदाऊट GSTचं काम करू शकतो. उदाहरणार्थ काय, आता कर्नाटकमधील काही व्यापारी सांगलीमध्ये म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये इथे येऊन ॲडव्हान्स गोल्ड देऊन आपल्याला दागिने तयार करून घेऊन जातात. तर ह्याच्यामध्ये GST जर स्टेट चेंज होत असेल तर जनरली GST ॲप्लिकेबल होते. पण सरकारने एक निर्णय काय घेतला, ज्या जॉब वर्करचा 20 लाखाच्या आत टर्नओव्हर आहे त्या जॉब वर्करनं ऑल ओव्हर इंडियामध्ये विदाऊट GSTचं काम करायला चालतं. हे एक स्पेसिफिक एक्झम्पशन सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे. त्याच्यामुळे जॉब वर्करशी तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये जर काम करत असाल किंवा त्याच्याबरोबर करत असाल तर GST इम्प्लिमेंटेशन ह्या पद्धतीची सूट त्याला मिळू शकते, त्याच्यात शंका घेण्यासारखं काही नाही. हे झालं आपलं प्रोडक्शन जर करत असेल तर. आपण जर विक्री करत असेल होलसेलरला, सगळ्यात महत्त्वाचा फायदा जसं मी पहिलाच बोललो की RTGS आणि कॅशच्या भावामध्ये जो डिफरन्स आहे ह्या मोडीच्या ह्याच्यामुळं तुम्हाला 100% लागणार नाही. जो तोटा किंवा नुकसान आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहाल. UID सेल करताना फक्त मी एकच सांगतो की बऱ्याचशाच लोकांचं असा एक गैरसमज आहे की काउंटर एक्सचेंज आणि सेल ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ काही लोक मोड घेऊन आपल्या त्या होलसेलरांच्याकडे जातात आणि मोड देऊन दागिने दागिने घेतात, ह्याला काउंटर एक्सचेंज म्हणतात. ह्या काउंटर एक्सचेंजमध्ये आपण जी मोड दिलेली आहे होलसेलरला त्यांना सेलचं बिल करणं गरजेचं आहे आणि ऑर्नामेंट जे त्यांच्याकडून खरेदी केलेलं आहे आपण त्या ऑर्नामेंटचं सेलचं बिल त्या पार्टीकडून घेणं गरजेचं आहे. जर समजा आपण होलसेलरला एक स्पेसिफिक पिरियडच्या आधी 10-15 दिवस आधी जर आपण ॲडव्हान्स चांदी किंवा ॲडव्हान्स गोल्ड दिला असेल आणि जर त्याच्याकडून त्याच दागिन्याचं त्याच चांदीचं जर दागिने तयार होऊन येत असतील तर आपण त्या होलसेलरांच्याकडून मजुरीचं बिल घेऊ शकतो आणि जर ते मजुरीचं बिल घेतलं तर आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या हेडखाली तुम्ही मटेरियल इन करू शकता. याच्यात तुम्ही टॅक्स प्लॅनिंग किंवा प्लॅनिंग GSTमध्ये करू शकताय, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा टर्नओव्हरचा किंवा मोठ्या टर्नओव्हरचा फटका बसणार नाही. ॲडव्हान्स चांदी देऊन, ॲडव्हान्स गोल्ड देऊन अशा पद्धतीनं. हे मोडीच्या रिलेटेड बऱ्याचशाच गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, एक फायदा आहे की जर आपल्या मोडीचं महत्त्व एक कर्नाटक आणि केरळ AARनं एक
केस डिसिजन दिला की एक ज्वेलर्स जर एखाद्या कस्टमरकडून सेकंड हँड ज्वेलरी घेत असेल आणि त्याच्याला पॉलिश किंवा थोडंसं म्हणजे त्या दागिन्यामध्ये चेंज न करता आहे त्या पद्धतीनं जर पॉलिश आणि थोडंसं स्वच्छ क्लीन करून दुसऱ्या कस्टमरला विकत असेल तर जेवढी व्हॅल्यू ॲड झालेली आहे तेवढ्यावरती GST पे करणं गरजेचं आहे, असं सरळ सरळ त्या AARनं म्हणजे केरळ आणि कर्नाटकनी सांगितलं आहे. ह्याच्यात भरपूर लोकांचा GST बाबतचा जो मेन तक्रार आहे की GST समोरची कस्टमर देत नाहीत ह्याच्यातनं निघून जाईल. उदाहरणार्थ काय, समजा मी एक 2 लाख रुपयाची घंटन एखाद्या कस्टमरकडनं UID परचेस केलेले आहे आणि त्याला साफसफाई करून 2,10,000 रुपयाला जर विकत असेल तर फक्त 10,000 वरती GST लागतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो GSTचा जो बर्डन आहे किंवा समोरच्या पार्टीकडून सेल बिल फाडल्यानंतर GST येत नाही ह्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठे ना कुठेतरी इथं आपल्याला बर्डन कमी करता येईल आणि सेल चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येईल. ह्या अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्याला डीपली ज्वेलरी इंडस्ट्रीजमध्ये बघणं गरजेचं आहे, ज्याच्यात फायदा आहे. आपण फक्त म्हणजे जे मेन कायदे आहेत त्या कायद्यातून जाताना कधी कधी तरी असं वाटतं की भरपूर किचकट आहे किंवा कस्टमर ॲडजस्ट करेल की नाही किंवा काय करेल, कशा पद्धतीनं कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं. एक कॉर्पोरेट लेवलवरती काम करताना कंपनी आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्सला जे चांगलं आहे किंवा ज्या पद्धतीनं बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन चांगल्या पद्धतीने करता येतील किंवा टॅक्सेशन बर्डन कमी करून प्लॅनिंग करता येईल त्याच्यावरती फोकस करतात. तसं ह्या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आजच्या घडीला दरवाढीमुळं जो प्रॉब्लेम आलेला आहे असं जर केलं तर बऱ्याचशाच गोष्टींचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अशा पद्धतीनंच जर AIRच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिसिजन तो माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून पाठवतो. ह्या मोडीच्या रिलेटेड कोणाची काय शंका असेल किंवा काही अडचण असेल तर 100% आम्हाला तुम्ही पिन करा. आजच्या दिवसभरामध्ये शंका आम्ही दूर करू. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत स्टॉकच्या रिलेटेड